मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना टोला लगावल्यानंतर त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले। मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नका असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं होतं। त्यावर राज्यातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात। कदाचित केंद्रातील काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचा समन्वय नसावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। राज्यातल्या काँग्रेसचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारवर काय राग आहे समजत नाही असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आमचे खासदार कालही इंडिया आघाडी सोबत होते, आजही आहेत, उद्याही राहतील असंही त्या म्हणाल्या। तर जयंत पाटील पवारांना सोडून कधीही जाणार नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील। आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल। कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो, कारण का पॉलिसी लेवलला मग राऊतसाहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो। आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही। प्रधानमंत्र्यांबरोबर जयंत पाटील, शरद पवारांबरोबर जयंत पाटील, बंटी पाटलांबरोबर जयंत पाटील, काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर जयंत पाटील, उद्धवजींबरोबर जयंत पाटील। जयंत पाटील साहेब मोठे, सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबर जयंतराव असतात। जयंतराव पाटील हे आदरणीय पवार साहेबांना कधीही सोडून जाणार नाही, हे रेकॉर्ड करून ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.